गौतमी पाटील आणि महिलांनी पुरुषांशी गैरवर्तन केलं तर काय करणार? एक नंबर. एवढी काय मजा नाही उशिवा पाहून. हॅलो गाईज, नमस्कार. मी विकी उजारे. म्हणजे नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत रिसॉर्टसाठी. जो प्लॅन कधीच बनत नाही तो आज बनला आहे आमच्या मित्रांचा. मला माहीत नाही अजून कोण कोण मित्र आज येणार आहेत, तर बघू आता जाऊ. मी आता आलो गोरेगाव स्टेशनला. सकाळचे 7 वाजले. स्टेशनला आलो आहे. इथून पकडणार ट्रेन, लोकलने जाणार आहे आणि लोकलवर आम्ही सगळे मित्र भेटणार आहोत विरार स्टेशनला. बोरिवलीला आलोय. मागापासून मी बघत असेल सुरुवातीपासून हा काय विषय आहे. नवीन माईक घेतलाय व्लॉगिंगसाठी. पहिला बघतो जर ट्रॅव्हलिंग मध्ये आवाज क्लिअर नाही जायचा. हा माईक घेतल्यापासून आता आवाज क्लिअर जातोय. प्रयत्न करतोय पूर्णपणे तुम्हाला चांगला एक व्हिडिओ दाखवण्याचा. बघत राहा शेवटपर्यंत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतोय रिसॉर्ट असं आहे, काय एन्जॉयमेंट करतो आहोत, काय खाणार आहोत आम्ही तिकडे जाऊन, रिसॉर्ट कडून काय काय भेटणार आहे ते तुम्हाला सांगतोय यामध्ये. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. वो एक ही हो जाएगा ना, फिर खोल के क्या करोगे? ये खुले लो चांगलं वाटत. ये घेता है आपण भाई. आता कपडे घ्यायला आलेलो आपण. 100 रुपये कपडे नाही आणले स्विमिंग पूल साठी. टोटल हो गया 200 रुपये. ये माझे लोग करने दो ना. पहली बार लड़की को आदमी को कर रही गाड़ी. ते थांब, अजून शॉर्ट घेता. विरार वेस्ट वरून बसेस आहेत आणि त्या बसेस आम्ही शोधतो. सुपरस्टार नावाचं रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. आज वाटत नाही भेटणार असं. ते ही लाईन कशी असतात बस ऑटोच जात. आधी बुकिंग कुणी केलं ते सांगा आधी. चला, बस भेटलेली आहे. बस भेटलेली आहे आम्हाला. कुठल्या बस मध्ये बसवता बघूया. ओके, ही बस आहे आमची. अर्धा तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर विरारच्या स्टेशन वरून इथपर्यंत यायला अर्धा तास लागला त्यांच्या बसने. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. सुपरस्टार वॉटर पार्क, बीच अँड रिसॉर्ट. म्हणजे या साईडला बीच आहे.
दाखवण्याचा पण प्रयत्न करतो बीच पण आधी आपण वॉटर स्पोर्ट आणि पुन्हा रिसॉर्ट एक्सप्लोर करूया. इथे रांग लागली ते कशा रांग लागली पैसे पाठवू पुन्हा पाठवू पैसे सगळ्या मित्रांची ओळख करून देतो. हा अक्षय आहे, ही चष्मेवाली नेहा आहे. ऐकर टाकलाय मारे. ही कोणती आहे बटली अंक्या. ही प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा ऐकर ना. सूरज टुकरल लाईन लागले. ओके हाताला बँड बांधणार नाही चेक करतात. बुकिंग ऑफिस आहे इकडे काउंटर आहे. आणि कॉन्ट्री काढायची इथं कार्य चालू आहे. ओके फायनल झालेलं आहे. मेन कशा रांगेत होती. गौतमी पाटील येणार होती येऊन गेली. गौतमी पाटील भाऊ गेले पण घेऊन गेली. मग आता येणार की काय आपल्या ओपनिंगला केलेली. रिसॉर्ट मध्ये महिलांशी गैरवर्तन छेडछाड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अन्यथा रिसॉर्ट मधून बाहेर काढण्यात येईल. आता माझा विषय काय, महिलांशी गैरवर्तन केला तर एक प्रश्न आहे माझ्याकडे. तिकडे बोर्डला महिलांशी गैरवर्तन केल्यावर म्हणजे रिसॉर्ट मधून बाहेर काढणार आणि महिलांनी पुरुषांशी गैरवर्तन केलं तर आताच्या महिला धडाचे आमच्यावर अन्याय होतोय. हे काय तर भेटलेलं आहे. हे हाताक बांधूचा ना, हे हाताक बांधूचा ना. मग ते असे ओके सॉरी कट कसे करणार. ओके इथं चेकिंग आहे. मी एक मिनिट. ये फायनली एंट्री केली आहे बाप्पाच्या गाण्यासोबत. चला ते पुढे दाखवतो तुम्हाला काय काय. आल्यापासून चालू हा गेट आहे. गेटच्या आतमध्ये आल्यापासून चालू झालाय फोटो सेशन. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो काय काय विषय आहे इकडे. वेव्ह पूल आहे, स्लायडिंग्स आहेत. या साईडला काम चालू आहे या लोकांचं. हो इकडे वेव्ह पूल आहे, स्विमिंग पूल आहे आणि या मोठ्या स्लायडिंग्स इथे आहेत. आम्ही रूम बुक केले इथे आहे कारण चेंजिंग तर घेऊन फायदा नाही. आमच्याकडे 2 लेडीज आहेत, 3 लेडीज आहेत. परत आरामासाठी पण रूम पाहिजेच असणार, त्यामुळे आम्ही रूम बुक केली आहे इकडे. इथे ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही एन्जॉयमेंट साठी तिकडे जाऊ शकता. इथून व्ह्यू चांगला दिसणार आहे. प्रतीक्षा अच्छा मला
दाखवतो. एकच नंबर. हे भाई, हा रिसॉर्ट आहे जो आम्ही आता इकडे आलो आहोत. बरोबर साइडला हा व्ह्यू बघा, पूर्ण बीच. एक नंबर व्ह्यू. तज्ञांच्या माहितीनुसार 11 वाजता नाश्ता बंद होणार आहे, तर सुरुवातीला आधी नाश्ता करून घेतो. चेंज वगैरे झाला, आता निघालो नाश्त्यासाठी. बघू नाश्ता. अरे मेलाच फोटो काढून फोटो राहिलाय. फोटो नंतर नाश्ता. मी हात धुतलोय कालच. नॉनव्हेज व्हेज कुठे? सेमच आहे, नॉनव्हेज व्हेज सेमच आहे. बस. हे दे बघतो. थँक्यू. बस. हे ह्याच्यात ठेव, आता हातासून घेऊन. उसळ पाव. बघूया चव काय आहे ते. Average below average. Below average. फ्लेवर थोडं वेगळंच आहे बघ. एवढी काय मजा नाही उसळ पावामध्ये. मॅडम मला का बोलू बघा. 5 स्टार पैकी मी फक्त एकच स्टार देईन. A few moments later. जाम थंडी, असं वाटते बर्फ टाकलेला आहे पाण्यामध्ये.
माझी मेमरी फुल होता. बसलेली नाही ना. येस, आता पुन्हा एकदा कुछ मोठा करण्यासाठी काहीतरी. तो पण रिसॉर्ट आहे तिकडे. तिकडे पण एक रिसॉर्ट आहे. अभी मजा आने वाला है रे बाबा. हात थरथरतात. ऐकू अजून वरती. आता काय वाटत नाही, काय क्लिअरिटी दिसतात ब्लॉगची माहिती नाही, पण मजा येतात का. हा ह्यो व्ह्यू बघा. ह्यो नको, ह्यो वाकडा तिकडा लय काय ता. ह्यो व्ह्यू बघा. फाटली तर माझी पण हा. फाटली माझी पण हा. तुझा महिष्मती माता दी. भोलेनाथ, भोलेनाथ बचाओ. खाली उतरी आता. थांब, हे जर लावते तरी. जय भोलेनाथ, चलो. पोचलोय, पोचलोय. बेकार, बेकार. अक्षय भाईचा नंबर.
आता आम्ही एक्सप्लोर करतो शेळ्याचं पाणी. ह्या शेळ्याचं पाणी भरता आणि खाली पडता. काय रडतो रे बाळा? मोबाईल कशाला पाहिजे तेरे को? मोबाईल नहीं चलाने का, पानी में डूब जाने का. तो चल गिर गया मोबाईल, लो क्या करेगा तू? शेळ्याचं पाणी खाऊ दिलेलं होतं. एक मोठं नारळ. अक्षय अक्षय काय शेळा, काय शेळा. आता थोडा वेळ भरताला आणि खाली येतो पडताला. बल्ला 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 अक्षय पाणी पी शेळ्याचा. अजून हा इला 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 त्याच्यापेक्षा मोठी राईड भेटलेली आम्हाला. ही त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी राईड. ए नेहा तू इथं जा, तू इथं जा. तुमच्या दोघांका ही जा लायकीची तुमचं. हे माझ्या थोडीशी त्यांचं हा वर गेला. अरे अकडे पण येतात पाणी. आमच्या ग्रुप मध्ये 2 लहान मुलं आता येत आहेत वरून स्लाइड करत करत. ए नेहा थांब थांब, येऊ नको. थांबले विरार फास्ट होण्याची विरार स्लो ट्रेन पकडलेली आहे. ए गुड्या अडकली. अरे तू स्लो ट्रेन पकडलीस. दुसरी स्लो गाडी, स्लो लोकल आली आहे. अरे तुम्ही हात का पकडता? ए धावत ये, उभी ना धावत ये. ए तू नको, तू तिकडे जा. काय खरं नाही, काय एक खरं नाही. याच्यात
हो काही पडून राहायचं आणि क्रेझी रिव्हर आहे रे ही क्रेझी रिव्हर आहे पडून राहायचं आणि पडून आपलं राहायचा फक्त ट्यूब मध्ये बघूया क्रेझी रिव्हर मध्ये काय आहे विषय जरा हे बघून येते रे अरे तेच आहे. जरा शेळ्या तहान लागली शेळ्याचं पाणी खाऊन जाऊया देवाची करणी नारळात पाणी नारळ भरता देव किलो पाणी तू नको वरना गेला होय रे बाबा. देवाची करणी नारळात पाणी क्रेझी रिव्हर बघू क्रेझी रिव्हर मध्ये काय काय विषय आहे तो बघतोय हा क्रेझी रिव्हर काय विषय ते मी पहिल्यांदाच बघतोय एवढी मोठी रांग लागली आहे याच्यासाठी काय विषय समजत नाही हे ट्यूब मध्ये बसवतात आणि फक्त बसवतात पुढे काय हा, हे कसं बघतो? अरे तेच आहे. पुढे कसं जातं? क्रेझी रिव्हर काय मजा नाही अरे वेवपूल नाही ते पागल आहे क्रेझी रिव्हर आहे चला हे पण ट्राय करून टाकूया सगळं ट्राय झालं एकच तर राहिला विषय तो पण ट्राय करूया लेट्स ट्राय क्रेझी रिव्हर बेकार क्रेझी एकदम मजा येणार आहे बघूया आता पुढे काय होतंय ते हा आपल्याला दुसरा ट्यूब या ट्यूबवर बसून जायचं आहे लागायचं ते एकदम बेकार ते बसवत आहेत ट्यूबवर भिंती कापतो आपल्या पुढे गाडी ओळखलेली आहे अरे पुढेच नाही जाऊ पहिलं आणि मी कॅमेरा घेऊन बेकार विषय होणार भाई इकडनं सोडा कॅमेरा पडला तर पुढे एक नंबर मोठी बात भोपळा आमचा पडलेला आहे भोपळा विषय हा अक्षर ते टाकल्यावर येणार आहे मी आता परत पडलो येत का बसवतोय पडतो बसतो अजूनच मध्ये पोटात दुखू लागली मित्रांनो आला तर एकदम नक्की क्रेझी हा विषय आहे ना जेव्हा मजा येते फक्त जाऊन बसून राहायचंय आणि आपण हारायला होतोय एक नंबर मजा येते रांग लागली याच्यासाठी हे एका कामासाठी रांग लागली पाणी ढकल पुढे मजा आलेली आहे कॅमेऱ्यावर थोडीशी लहान दिसते आपल्याला
A few moments later. जाम मजा मस्ती केल्यानंतर आता वेळ आहे जेवणाची. जेवणामध्ये चपाती, पनीरची भाजी, हे कसले छोले चणे, शिरो हे होते ते मग पण खाले मी. राईस, डाळ आणि काकडी. नॉनव्हेज मध्ये चिकन चिल्ली आणि बाकी सगळा सेमच आणि जेवलो पण नाश्त्यापेक्षा जेवणाची टेस्ट ओके नो इश्यू. नाश्ता एवढं काही खास नव्हता. हे ठीक आहे डेकर वगैरे खास 5 पैकी 3 स्टार जर जेवणाला देणार मी. अजून मजा मस्ती बाकी आहे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला जेवून झालो. आता जरा शतपावली करतो. उचकी लागली. अरे मेला फोटो काढून. आता फोटो काढायचे सगळ्याची उचकी लागली. मला पाणी पिण्याला उचकीची लागला. थांब मी जरा पाणी पिणं ते याच्यातला स्विमिंग पूल मधला उचकी लागता. येस मग पहिलं माझं काढूचा बाजू. कोणतरी आठवण काढताय काय ग तुला काय झालं आठवण काढायला. फोन केला म्हणून आठवण जेवायला बसली असणार. है ना बाहेरून जा त्याकडनं. तुम्ही जाताच जा आतमध्ये. A few moments later. चला मित्रांनो इथेच ब्लॉग संपवतोय. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय ब्लॉग म्हणून. आणि अजून तुम्हाला कुठे फिरायचं असेल, कुठे जायचं असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. मग त्या जागी तुम्ही एक्सप्लोर करून तुम्हाला सांगेन ती जागा कशी आहे म्हणून. चला पुन्हा भेटू. धन्यवाद.